काय म्हणल्या मास्तरीन बाई काय म्हणले, शिक्षणामुळे काय काय झालं, काय उजेड पडला. माणूस आधी जंगलात राहत होता बरोबर, नंतर आगीचा शोध लावला त्यानं, नंतर काय अन्न बिन्न शिजवून खायला, तांबड्या पांढऱ्या रश्याचा शोध बी त्याच्यानंतर लागला असणार आहे, बरोबर आहे. नंतर जाऊन शेती करायला लागला, घरात जाऊन राहायला लागला, गावं आली म्हणे, आणि काय ट्रेन आली, विमानं, रॉकेट बिकेट आली, सायकल, तुझा बी शोध नंतरच लागला असणार आहे राणी, बरोबर आहे. हा नंतर काय म्हणली, काय डॉक्टर आले, दवाखाने आले, रोगराई कमी झाली, आणि मग बुकना झाला. हे सगळं मायेमुळे आलं नाही, शिक्षणामुळे झालं. बरोबर आहे, पॉइंट बरोबर आहे, 110% बरोबर आहे. मास्तरीनबाईंचा मुद्दा तू असं म्हणू शकत नाहीस, तू चुकल्या म्हणून. बरोबरच आहे. पण मला एक कळत नाही, आता हे सगळं आहे नवं जगामध्ये, हे सगळं वापरतात नवं लोक, मग मी आणि शिकून काय झेंडा लावणार आहे? माझा तोच मुद्दा आहे. म्हणजे हे सगळं करून ठेवलंय ना, मग मी शिकून काय दिवे लावणार आहे? ह्यो बी पॉइंट आहे की, हे महत्वाचा पॉइंट आहे. अरे पण लेट सुचला ना, हे माझं असंच होतंय काय, माझ्या डीम डोक्यात ना महत्वाचे पॉइंट सगळे लेट येतात. मला आधी तर सुचवशील का नाही? मास्तरीन बाईं संग बोलताना काय असलं सुचतच नाही राव. आता फोन करू काय? पाहुणे असतील, नको 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 नको. सकाळ झाल्या, लोकांनी कामं धंदे आहेत, आपल्यासारखे रिकामटेकडे आहेत काय मास्तरीन बाई? पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात बिझी आहेत त्या, मी आपलं इथं पॉइंट पॉइंट खेळत बसलोय. असं बरं वाटतंय का सारखं सारखं फोन करणं मूर्खासारखं? गप गुमान आपलं आरतीला जावं. असेल देवीच्या मनात तर होईल चमत्कार, होय ना? फोन लावायचा नाही, आत्ताच ठरलं की सुधरा सुधरा. कळलं तुला आम्ही काय म्हणतोय ते? वय मावशी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही समज ठीक करणार, आणि ती फाटी बिटी काय हातात घ्यायची नाही परत, कळलं काय? वय आम्ही तुला सून करून घेणार म्हणजे घेणार, आणि भरल्या घरात असं रडायचं नाही. नाही रडणार मावशी, तू आहेस बघ, मला कसलंच टेन्शन नाही. आणि ते काय डिप्रेशन का काय म्हणलीस ना, त्याचं नाव पण काढायचं नाही. आता कशी सकाळी उठून पूजा बिजा केलीस, घरातली सगळी व्यवस्था पाहिलीस, कसं छान वाटलं. हा, मन रमव की त्याच्यामध्ये. आमच्या नंतर तुलाच सांभाळायचंय समजा. आणि एक लक्षात ठेव, कुठल्या बी नवऱ्याला रडकी बायको आवडत नाही. हसरी बायको आनंद आणते घरात. धीरानं वागायचं, मुळू मुळू रडत बसायचं नाही. नाही रडणार मावशी. जे संकट येईल त्याचा सामना करायचा. आणि मास्तरीन आता संकट नाही तुझ्यासाठी, तिचं आता लग्न होणार आहे. कुणाशी? त्या कॉलेजच्या मास्तरशी. खरं? आम्ही कधीच खोटं बोलत नाही चंचल. ती मास्तरीन तुझ्यापेक्षा आमच्या डोळ्याला जास्त चलते. पण काय, नाजूक धागे हलक्या हाताने सोडवावे लागतात, नाहीतर गुत्ता वाढतो. आम्ही जे करतोय ते तू करायला पाहिजेस. फक्त आनंदात राहा. आणि परत अशी मरणा बिरण्याची भाषा केलीस ना, तर आम्ही तुझा मुस्काट फोडू. कळलं का? सरकार, आरतीची समधी तयारी झाली. जा, आम्ही आलोच. तू अधिपतींना बोलू, आम्ही आलो. वय मावशी. नको 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 नको. मास्तरीन बाईसने आणि डाऊट याचा, तो सारखं सारखं का फोन करायला म्हणून. हे करायचं नाहीये आपल्याला. अरे नको, ए यार सोड सोड की डाव्या, सोड रे सोड. उजव्या तुला काय वेगळं सांगायचं का आता? तू तर गपच बस राणी, हसू नकोस.
तू तिथे बसून ऑर्डरही सोडायलाच म्हणताना हे सगळं व्हायला लागले. नाही नाही, तू माझू नको, हे दोन्ही हात तुझा ऐकतात म्हणून. तू बोलूच नको माझ्या संग. मला म्हणले का काय? नाही म्हणलं, मला म्हणले का काय? हा, मग कोणाशी बोलत होते? बया, ही बेडरूमात आली होय. हातला नको, हातला नको. का सोन्याची आहे होय? हाजील बोलू नको, माझी सायकल लांब उभी राहा. पण आता किती सुंदर झाले ना. कुणी हिला एवढं बेकार तोडलं होतं ना, काय माहिती बाबा. तुला काय माहिती तोडलं होतं? मग भंगारवाला काय पूजा करणार आहे वय? तोडणारच किती हो. त्यानं तोडलं होतं, पण मास्तरीन बाई ना तो खोळा. त्यांनी कसं काय डोसकं लावलं, काय उपाय लावला माहित नाही. आमची राणी आम्हाला परत मिळवून दिली बघ. नाही लांबून बघ, हात लावू नको. अधिपतीची राणी? काय झालं दात काढायला? ही राणी होय हो तुमची? हा मग राणी आहे. मग अशी मग कशी पाहिजे तुला? पूजा करू का? काय ते? राणीची पूजा करू का म्हंटल. बाहेर हो तू आधी, बाहेर हो. मावशीनं पूजेला बोलवलंय. अगं चंचुपात्र तोंडाचे, मग हे कवा सांगणार तू? आडग्या टाळकीची जत्रा आहे नुसती. काय वाजलं? काय वाजलं? कुठं काय? काय नाही. काय तू पडल्याचा आवाज आला ग? काय नाही नाही, काय बी नाही पडलं. अहो चला, मावशी बोलवते, पूजेला उशीर होतोय. चला, चलताय ना? वेणबाई, तुम्ही पण माफ करा की आम्हाला. शेतीराव, त्या दिवशी आम्ही लईच केलं. नाही आमासनी मान्य आहे ती. रवींद्रराव, अहो जाऊ द्या आता मागचं. आम्ही काहीही मनात ठेवलेलं नाही. विसरून गेलोय सगळं. शेतीराव, अहो तुमचं मन मोठं म्हणून तुम्ही विसरला आहात. तुमच्या जागी कुणी बी असतं तर आमासनी घरात बी घेतलं नसतं. हो ना, ओ फार चांगले संस्कार केले तो तुम्ही अक्षरावर, म्हणून तिने मोठ्या मनानं आम्हाला माफ केलं नाही का? ओ हे सगळं आठवलं ना तरी आम्हालाच लाज वाटते. हो, फार चुकीचं वागलो आम्ही. एक मी स्त्री असून सुद्धा अक्षराचं मन समजून घेऊ शकले नाही. आम्ही असं वागायला नको होतं. आम्ही तिच्यावर संशय घ्यायला नको होता. आमच्या कमलचं बी चुकलंच. ते थोडा काय म्हणतात ते पॉझिटिव्ह झाला होता तिच्या बाबतीत. आणि कुठलं बी पोरगं होईलच हो नॅचरली, कारण लग्नाच्या आदल्या दिवशी पोरगी गायब झाली. पण आमचा अक्षरावर राग नव्हताच. आमचा राग त्या अधिपतीवर होता. नाही, पूर्वीपासूनच आहे. तो अडाणी अशिक्षित माणूस, न वागण्याची बोलण्याची रीत नाही. त्याच्यामुळं कमल रागवला, लय बोलला. पण आता कमलचे समधे गैरसमज दूर झालेत. पण या समध्या काळामध्ये आमासनी बी कळून चुकलं की अक्षराच आमासनी सून बनून पाहिजे. आणि कमलला बायको म्हणून सुद्धा अक्षराच पाहिजे. आमच्याकडून झालेली चूक तुम्ही प्लीज पदरात घ्या. आता आपण पुढचा विचार करू. म्हणजे आम्ही कमल आणि अक्षराचं लग्न लावून द्यायला तयार आहोत. तुमचा निर्णय काय आहे ते सांगा.
चंचे तू घे. ताई ते जेवणाचं चंचीने जे सांगितलंय तेच बनवायला सांग. धनाजीला म्हणावं कामाला लाग. व्हय. जा जग जिंकून या. फॅक्टरीत जाऊन येतो. हा जावा, पण त्या आधी जरा आमच्या खोलीत या, आम्हाला बोलायचंय. बोला की. नाही तर नको, खोलीत बोलूया. काय गंभीर विषय आहे काय? हा टेन्शन बिन्शन? आता टेन्शन बिन्शन काय नाही. मास्तरनीचं लग्न ठरलं म्हणून समजा. तुम्ही समध्या असं एकदम गप का झालाय? नाही नाही, तुम्हासनी असा धक्का बसणं साहजिक आहे, पण मी अगदी खात्रीने सांगतो तुम्हासनी, आम्ही जो ह्यो निर्णय घेतलाय तो आमच्या पोराच्या सुखासाठी घेतलाय. कारण त्यानं शपथच घेतली आहे, ते लग्न करल तर अक्षराशीच. आम्हासनी अक्षराचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. अहो जयदेवराव, तुम्हासनी आठवतंय ना? अहो बैठकीत आम्ही आमचं म्हणणं बाजूला सारलं आणि अक्षराच्या म्हणण्यानुसारच समज केलं. कारण आम्हाला आमच्या कमलचं सुख महत्वाचं आहे. होय, आणि कमलचं सुख अक्षराशी लग्न करण्यात आहे हे आम्हाला माहिती आहे, नाही का? आता तुम्ही सांगा, केव्हापासून लागू लग्नाच्या तयारीला? काय जयदेवराव? आणि आजही आमचं तेच म्हणणं आहे की आम्हाला फक्त मुलगी आणि नारळ हवाय, नाही का? म्हणजे जावई घ्या आणि सून द्या. तुम्ही समजे एकदम गप का? बोला की तुम्ही, कवा बोलवायचं गुरुजीसनी? तारीख लगेच ठरवून टाकू लग्नाची. रवींद्रराव, तुम्हाला मी मागेच सांगितलं, आता निर्णय माझ्या हातात नाहीये. म्हणजे आता जो काही निर्णय असेल तो अक्षरा घेईल. हा महिन्याभरासाठी हॉल बुक ठेवा. तारीख ठरली की कळवतो आम्ही तुम्हाला. हा, मास्तरनीच्या लग्नाकरता महिनाभर हॉल बुक केलाय. काय कोणते का तारीख ठरना? हॉल नाही म्हणून तारीख पुढे नको जायला. हा म्हणजे ठरलं त्यांचं? ठरलं म्हणजे आम्ही तुम्हाला म्हणलं होतं ना, मॅटर आम्ही आमच्या हातात घेतो. नाही पण तुम्ही असं मग काय, मॅटर हातात घेतला, काम सुरू केलं, इशय मार्गी लागला. नाही म्हणजे नक्की काय झालं काय? म्हणजे आम्ही भेटलो कमळच्या आई बापाला. आणि काय नाही, कमी डोसक्याचे आहेत ती गेवी. हा ते माहित आहे. हा पण त्याचा जीव आहे मास्तरनीवर, दिसतंय आम्हाला. तो बी तिच्यासारखाच आहे, दिसता कॅव कॅव. पण आता काय नाही, आता समजा ठीक आहे, समजा मार्गी लागलं. विषय पैशाचा होता, सोडवला. कसं म्हणजे? आम्ही त्यासनी वचन दिलंय, त्यांचं लग्न आम्ही लावून देऊ. लग्नाचा सगळा खर्च, व्यवस्था आम्ही करू. हे बघ अक्षरा, लग्नाचा सगळा खर्च आणि व्यवस्था आम्ही करू. तुम्ही एकही रुपया खर्च करू नका. तुमचं खूप नुकसान झालंय याची कल्पना आहे आम्हाला.
हो, आणि ते सगळं नुकसान भरून देण्याची आणि आमची झालेली चूक दुरुस्त करण्याची एक संधी दे आम्हाला अक्षरा. नाही, मला माहिती आहे की तुला या सगळ्याचा फार त्रास होतोय, पण अक्षरा मी परत असं नाही वागणार खरंच. आणि एक संधी प्रत्येक माणसाला मिळतेच ना. हा, सो प्लीज आता आपण ना हे सगळं थांबवू प्लीज, खरंच. अक्षरा, अगं तू गप्प का? काहीच का बोलत नाही? अजूनही तुझ्या मनातून राग गेला नाही का? हवा तर पाया पडते. आई, मग प्लीज सांग ना तुझा निर्णय. माझा निर्णय मी कमलला सांगितलाय आणि तो मी बदललेला नाहीये. हा तर अधिपती, आम्ही काय म्हणतो? काय झालं? तुम्ही असे एकदम गप का झालात? नाही नाही, काय नाही काय नाही. तुम्हाला आवडलं नाही? नाही नाही, अहो उलट मी ह्याच्यासाठी प्रयत्न करत होतो की. मग तेच तर झालं की. होय होय. आता संध्याकाळपर्यंत समध्या गोष्टी क्लिअर होतील. आपण लगेच काय तो निर्णय घेऊन टाकू आणि लग्न लावून टाकू त्यांचं. काय? हा हा हा, नाही चांगलं झालं, चांगलं झालं. पण तुम्ही काही खुश नाही काय? खुश आहे. नाही, काल सायकल मिळाल्यावर जेवढे खुश होता तेवढे खुश नाही. नाही नाही, खुश आहे, खुश आहे. चांगलं काम झालं, खरंच. मग चांगलं झालं की माणूस असा असतो असा. नाही नाही, बरं चांगलं झालं. पण मास्तरीनबाई तिचं काय आता? त्या तयार होतील की? आता मी जरा फोन करू का? नाही 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 नाही, तिच्याकडे आता फोन करू नका. का? अहो तिच्याकडे आता बोलणी चालू असतील. कसली बोलणी? पुन्हा पुन्हा सांग. अहो लग्नाची आणि कशाची? कमळचे आई वडील आणि तिचे आई वडील बोलणी करत असतील. अधिपती, हे बघा, ही ना आत्ता वेळ नाहीये. माझ्याकडे घरी पाहुणे आलेत. आपण प्लीज नंतर बोलूया का या विषयावर? हो अधिपती, पुन्हा कुठं हरवला? बरोबर, बोलणी चालू असणार. खरं सांगा, आता खुश आहात ना? व झालं ना तुमच्या मनासारखं? तर बेस्ट काम झालं. ज्याक एक नंबर काम झालं. मास्तरीनबाई तयार होतील काय? पण नाही म्हणल्या तर तिचे आई बाप तयार झाले की ती पण होईल तयार. नाही साहेब, पण ते कमलरावांचे आई बाबा कसे काय तयार झाले? काय सांगितलं तुम्ही त्याची? कमल, तुम्ही सांगितलं नाही का यांना? अक्षरा, हे बघ, जे झालं ते झालं. तू डोक्यात राग घालून घेऊ नकोस आता. हवं तर हात जोडून माफी मागतो तुझी, प्लीज. कमल प्लीज, हे सगळं नका करू तुम्ही. आपलं ऑलरेडी बोलणं झालंय. अक्षरा, पण मी होप सोडल्या नाही येत ग अजून. अक्षरा, चुका होतात माणसाकडून, आमच्याकडूनही झाल्या आणि आम्ही त्या मान्यही केल्या. पण मी म्हटलं तसं की मला एक तरी संधी दे आपलं नातं नव्याने सुरू करण्याची. अक्षरा, मी तुझी शपथ घेऊन सांगतो की मी यापुढे कधीही तुझ्यावर अविश्वास दाखवणार नाही, कधी तुझ्याशी भांडणार नाही. आणि नवरा म्हणून माझी जी काही कर्तव्य आहेत ना ती सगळी पार पाडीन. अक्षरा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग, आणि तुलाही माहिती आहे. प्लीज अक्षरा, हा नकारू नको. मी गिव्हअप नाही केलंय, मला अजूनही होप्स आहे. प्लीज अक्षरा, हो म्हण ना, प्लीज प्लीज, हो म्हण प्लीज अक्षरा. कमल, होप्स मला पण होते. तुम्ही मंडपातून निघून जाईपर्यंत मला आशा होती की तुम्ही मला समजून घ्याल, पण असं नाही केलं तुम्ही. तेव्हा मी किडनॅप झाले होते ना, तेव्हा सुद्धा मी गिव्हअप नव्हतं केलं. सीमान पूजन होईपर्यंत मी होप सोडले नव्हते, कारण मला आपल्या नात्यावर विश्वास होता, तुमच्यावर विश्वास होता. कमल, मलाही ते सगळं हवं होतं. आपलं लग्न, घर, संसार सगळं हवं होतं मला. पण आता नकोय. आता मला यातलं काहीही नकोय. आपलं काही नाही होऊ शकत. कमल, आय एम सॉरी, माफ करा मला. एकदा पुन्हा विचार कर अक्षरा. नाही होणार.
नाही होणार पुनर्विचार. अगं अक्षरा, असं काय लगेच तोडून टाकतेस ग? तो माझ्या लेकाचं प्रेम दिसत नाहीये का तुला? तुम्ही पुण्यांदा एकत्र आलात तर सुखानं संसार कराल, मला खात्री आहे. आणि भांडण तंटे कुठल्या नात्यात नाही होत अक्षरा. भांडण तंटे? कमल, आपल्यात जो झाला तो तमाशा होता. आपल्यात बोलून जर गोष्टी सॉल्व्ह झाल्या असत्या तर गोष्ट वेगळी होती. पण 4 चौघात शोभा झाली जी व्हायला नको होती. तुमचा एक वेगळाच चेहरा मला दिसला. मला वाटलं होतं की माणूस शिकलेला आहे, शिकवतोय मुलांना, तर समजून घेईल, थोडीशी समज असेल त्याच्यात. पण नाही, तुम्ही नाही घेतलं समजून. तुमचा एक वेगळाच चेहरा दिसला मला, जो ह्या आधी कधीही दिसलेला नव्हता. आणि मला तुमच्या त्या चेहऱ्याची भीती वाटते कमल. मला आता लग्नाचीच भीती वाटते. मला तुमच्याशी काय, मला लग्नच करायचं नाहीये. हा विषय संपला आता माझ्यासाठी. आय एम सॉरी, पण तुम्ही लग्न पुन्हा जोडू पाहताय हा तुमचा चांगुलपणा आहे, पण हे आता मला शक्य नाही. माफ करा मला, पण आता कमलशीच काय, मी कोणाशीही लग्न करणार नाहीये. माझ्यासाठी आता हा विषय संपलाय.